नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पंजाब नॅशनल बँकमध्ये बंपर भरतीची जाहिरात जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता बघा या जाहिरातीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया, की बघा यासाठी निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण किती जागा आहेत, सोबतच वयोमर्यादा, अभ्यासक्रम काय असणार आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्हाला इथं बघायला मिळणार की पंजाब नॅशनल बँकमध्ये जर बघितलं तर नवीन जी बंपर भरतीची जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण जागा जर बघितलं तर बघा 5138 आहेत आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची दिनांक जर बघितली तर बघा 8 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करिता सुरुवात झालेली आहे. अंतिम दिनांक बघा 24/2/2026 असणार आहे. आता बघा टेंटेटिव्ह डेट फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन जे की बघा फर्स्ट वीक ऑफ मार्च 2026, म्हणजेच की मार्चचा जो पहिला हप्ता आहे यामध्ये जर बघितलं तुमची एक्झाम होण्याची चान्सेस आहेत. त्याच खाली जर बघितलं तर बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. आता बघा एज लिमिट बद्दल जर माहिती बघितली तर बघा मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्षापर्यंत जे एज लिमिट बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे. त्यासोबतच बघा प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन बद्दल माहिती तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर आणखी यामध्ये काय काय महत्त्वाचे पॉईंट देण्यात आलेले आहे जे की आपण जाणून घेऊया. आता बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर कोणत्याही शाखेतील पदवी यामध्ये म्हणजेच की एज्युकेशन मागण्यात आलेलं आहे. जर का तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकाल. त्याच खाली जर बघितलं तर बघा यामध्ये आणखी काय सांगण्यात आलेलं आहे की नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम द डेट ऑफ पासिंग देअर ग्रॅज्युएशन शुड नॉट बी मोर दॅन 4 इयर्स प्रिसेंडिंग टू द कट ऑफ डेट. म्हणजेच की बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी नॅट्स वरती अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर बघा नॅट्स वरती त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यावरून तुम्ही जे अर्ज करू शकाल. आता बघा ड्युरेशन ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग जे की बघा ही जी अप्रेंटिसची जी ट्रेनिंग आहे ते 12 महिने म्हणजेच की बघा 1 वर्षाची राहणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर बघा इथं प्रत्येक कॅटेगरीनुसार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या राज्यामध्ये किती जागा आहेत याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसायला मिळणार आहे. आता बघा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर एकूण किती रिक्त जागा आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून येणार आहे. महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर बघा युवांमध्ये टोटल जर बघितलं तर 100 जागा आहेत आणि ईडब्ल्यूएस मध्ये बघा 24 आहेत, ओबीसी कॅटेगरीमध्ये 64 आहेत आणि टोटल जर बघितलं महाराष्ट्रामध्ये 232 रिक्त जागा आहेत. आता बघा कोणत्या सर्कलमध्ये जागा आहे तर बघा कोल्हापूर, मुंबई सिटी, मुंबई वेस्टर्न, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे या सर्कलमध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं जागा बघायला मिळणार आहे. त्याच खाली जर आलो तर बघा तुम्हाला इथं संपूर्ण जी माहिती आहे या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत ही पीडीएफ बघितली नसेल तर बघा ही जी पीडीएफची जी लिंक आहे आणि पीडीएफची जी फाईल आहे ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी तुम्हाला दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपची जे लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण पीडीएफ बघू शकाल. आता बघा प्रत्येकी महिन्याला स्टायपंड म्हणजे की पगार किती दिला जाणार आहे तर बघा रूरल, सेमी अर्बन, अर्बन एरिया जर असेल तर 12,300 रुपये आणि मेट्रो एरिया असेल तर 15,000 रुपये पर मंथ जे आहे तुम्हाला इथं स्टायपंड दिला जाणार आहे. आता जर बघितलं तर बघा यासाठी परीक्षा शुल्क किती लागणार आहे, त्यासोबतच जर बघितलं तर अभ्यासक्रम काय असेल, निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार याबद्दलची माहिती पण आपण समोर जाणून घेऊया. आता बघा परीक्षा शुल्क जर बघितलं हे जे परीक्षा शुल्क लागणार आहे ते नॉन रिफंडेबल असणार आहे. आता बघा ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फी जी आहे 100 रुपये, एक्झामिनेशन फी आहे 100 रुपये आणि इंटिमेशन फी आहे 100 रुपये. म्हणजे टोटल फी जर बघितली तर 800 रुपये आणि जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस फिमेल कॅटेगरीसाठी जर बघितलं टोटल जे आहे 600 रुपये. एससी एसटी पीडब्ल्यूडी साठी जर बघितलं रुपये 200 रुपये आणि ट्रान्सजेंडर साठी जर बघितलं रुपये 200 रुपये. अशा प्रकारे जर बघितलं तर परीक्षा शुल्क इथं आकारण्यात येणार आहे. आता बघा सिलेक्शन प्रोसेसचे 4 टप्पे असणार आहे. बघा सर्वात अगोदर जर बघितलं ऑनलाईन रिटन टेस्ट, त्यानंतर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर बघा टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज म्हणजे की ज्या राज्यातून तुम्ही अर्ज करणार आहात त्या राज्याची लोकल लँग्वेज बद्दल तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे किंवा बघा त्याचा व्हायवा तुमच्याकडून घेतला जाणार आहे. मेडिकल एक्झामिनेशन राहणार आहे. आता बघा एमसीक्यू टाईप जर बघितलं ही जी एक्झाम आहे ती कंडक्ट केल्या जाणार आहे. यामध्ये जर बघितलं विषय कोणकोणते असणार आहे तर बघा जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग ॲप्टिट्यूड, कॉम्प्युटर नॉलेज, जे की बघा प्रत्येकी क्वेश्चन जर बघितलं सब्जेक्ट नुसार तर 25 आणि मॅक्झिमम मार्क बघा 25 म्हणजे की बघा एकूण जर बघितलं प्रश्न 100 आणि एकूण मार्क बघा 100. ड्युरेशन जर बघितलं 1 घंट्याचा टाइम पिरियड आहे आणि मीडियम ऑफ स्टेज जर बघितली तर बघा इंग्लिश आणि हिंदी या भाषेमध्ये तुमची एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल इथं माहिती देण्यात आलेली आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागतील संपूर्ण जे माहिती आहे यामध्ये तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज जे की बघा त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. आता बघा प्रत्येक राज्यानुसार त्यांची जे लोकल लँग्वेज आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे. महाराष्ट्रासाठी जर बघितलं मराठी लँग्वेज तुम्हाला इथे दिसून येणार आहे. मेडिकल एक्झामिनेशन असेल, त्यानंतर बघा फायनल सिलेक्शन कशा प्रकारे केल्या जाणार आहे तर त्याबद्दलची पण माहिती तुम्हाला इथे दिसून जाणार आहे.
तर बघा जे कोणी विद्यार्थी ऑनलाईन रिटन टेस्टमध्ये क्वालिफाय करतील त्यानंतर बघा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. त्यानंतर बघा टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज आणि संपूर्ण प्रोसेस झाल्यानंतर बघा तुमचं मेडिकल होणार आहे आणि संपूर्ण जर झालेलं मेडिकल नंतर तर बघा तुमची अंतिम निवड सूची जी आहे तयार करण्यात येणार आहे आणि त्याबद्दलची बघा मी संपूर्ण जे वेळोवेळी माहिती आहे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला देणारच आहे. म्हणून बघा टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलला तुम्ही जॉईन होऊन जा आणि सोबतच बघा युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून बघा प्रत्येक नवीन भरतीच्या अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. आता बघा इथं कॅटेगरीनुसार बघितलं तर बघा कोणत्या डॉक्युमेंटचा फॉर्मॅट कशा प्रकारे अपलोड करायचा त्याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा ज्या कोणा विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करायची असेल बँकेमध्ये तर बघा त्यांच्यासाठी सुवर्ण संधी निघालेली आहे आणि ज्या कोणा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही कोणत्या भरतीच्या बद्दलची वाट बघत आहात ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून बघा त्या संबंधित माझ्याकडे काही माहिती आली तर मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये ती माहिती देऊ शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.